महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनची हाईप सुरू आहे आणि तितक्यात महानगरपालिकेच्या निवडणुकी आता तोंडावर आलेल्या आहेत. अशात एक जागरूक नागरिक म्हणून आणि मतदाता म्हणून आपल्या नेत्याला जाणून घेण्याची उत्सुकता ही सर्वच लोकांमध्ये असते. त्याच अनुषंगाने आज लातूर जिल्ह्यामध्ये चहा आणि चर्चा या कन्सेप्ट बरोबरच आज आपण अशा एका चेहऱ्याला भेट घेतोय. त्यांच्याशी अशा गप्पा मारणार आहोत की जेणेकरून आपल्याला लातूर बद्दलचं संपूर्ण चित्र आपल्या समोर उभं राहील. तर चहा आणि चर्चा या कन्सेप्ट बरोबरच आपण भेट घ्यायला आलेलो आहे लातूर जिल्ह्याचा एका युवा चेहरा बरोबर. JSPM चे व्हाईस प्रेसिडेंट, एक्स कॉर्पोरेटर आणि लातूर शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय अजित भैया कवेकर. भैया, सर्वात प्रथम आपलं मी आभार मानू इच्छिते की एवढ्या बिझी स्केड्यूल मधून आणि इलेक्शनच्या या वातावरणामधून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलेला आहे. भाजपाचा विजन यंदा काय आहे? भारतीय जनता पार्टी लातूर शहरामध्ये जे आदरणीय नरेंद्र मोदीजींचं आणि देवेंद्र भाऊंचं विजन आहे की आपल्याला 2047 मध्ये विकसित भारत करायचा आहे, 2047 मध्ये आपल्याला विकसित महाराष्ट्र करायचा आहे आणि त्याच धर्तीवरती आपल्याला लातूरला 2047 मध्ये विकसित लातूर पाहायचं असेल तर ते ट्रिपल इंजिन जोडणं आवश्यक आहे. सी, वी गॉट अ लँडस्लाइड मेजॉरिटी इन दीज लोकसभा इलेक्शन्स आणि म्हणून मोदीजी ज्या पद्धतीने विजन ठेवतायत, काम करत ते करू शकतात. आदरणीय देवेंद्र भाऊंना सुद्धा ती मेजॉरिटी मिळाली. आता आपल्याला त्या डिरेक्शन मध्ये लातूरला घेऊन जायचं असेल तर वी नीड दॅट सॉर्ट ऑफ ह्यूज मेजॉरिटी ज्यांच्या माध्यमातून आपण 2047 विकसित लातूर तयार करू शकतो. राईट. भैया, तुम्ही आधी पण कॉर्पोरेटर असल्यामुळे तुम्ही या सगळ्या प्रक्रियेतून गेलेला आहात. मग आधीच्या इलेक्शन्स मध्ये आणि आताच्या इलेक्शन्स मध्ये तुम्ही काय डिफरन्स बघताय किंवा कुठेतरी तुम्हाला स्कोप ऑफ डेव्हलपमेंट वाटतेय का, किंवा इकडे आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे, इथे डेव्हलप केलंय, इथे इम्प्रुव्हमेंट निडेड आहे, असं काही आहे का डोक्यात? अशा अनेक गोष्टी आहेत ऍक्च्युली. आता एक महत्वाचा विषय मध्ये आज तुम्ही पाहताय की गेल्या 1-2 वर्षामध्ये ट्रॅफिकचा इश्यू खूप मोठा आहे. म्हणजे 5-7 वर्षापूर्वी ट्रॅफिक कंजेशन वगैरे हा इतका विषय नव्हता, पण या 2-3 वर्षामध्ये ट्रॅफिक कंजेशन हॅज बिकम अ मेजर इश्यू आणि म्हणून त्या संदर्भात आपण कसं त्याला सॉर्ट आउट करू शकतो या दिशेने भारतीय जनता पार्टी विचार करते. टू गिव्ह एन एक्झाम्पल की आता प्रशासनाच्या माध्यमातून कन्सल्टंट नेमलेले. कन्सल्टंट्स आर लुकिंग ऍट हाऊ डू वी डिकंजेस्ट लातूर. तिथे आपल्याला फ्लायओव्हर्स कुठं बांधावे लागतील, आपल्याला आउटर रिंग रोड कसा तयार करून घ्यावा लागेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यास चालू आहे आणि लवकरच त्याच्यात सुद्धा काम सुरू होणार आहे. आय थिंक दॅट इज वन ऑफ द थिंग दॅट वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता सध्या बघताय की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं खूप मोठं काम चालू आहे शहरामध्ये. जवळपास 350 कोटीची ती योजना आहे आणि आय अंडरस्टँड की बऱ्याच लोकांना त्याच्यामधून अडचण होते. ते जेव्हा खोदतायत रस्ते, त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजची पाईपलाईन टाकतायत, इट्स अ लॉंग ड्रॉन प्रोसेस आणि जोपर्यंत सगळ्या आपल्या घराचे आउटलेट्स त्या पाईपलाईनला कनेक्ट होणार नाही आणि ती पाईपलाईन शेवटपर्यंत काढता येणार नाही तोपर्यंत तो पूर्ण विषय चालू राहणार आहे. त्याच्यातून अडचण निर्माण झाली, पण लुकिंग फॉरवर्ड आपलं पूर्ण जे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम तयार झाल्यानंतर आय थिंक वी आर गोइंग टू मूव्ह अ स्टेप फॉरवर्ड. एक पाऊल आपण पुढे जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपलं टोटल पॅचअपचं वर्क सुद्धा जवळपास 210 कोटीचं मंजूर झाले आणि म्हणून ही जी काही अडचण आहे ती दूर होणार आहे. सो बऱ्याच वर्षापासून लोकांना त्रास आहे की ड्रेनेजचा त्रास आहे, स्लोप्स व्यवस्थित नाहीयेत, कुठं तुंबलेल्या नाल्या आहेत, हे सगळे विषय. तर त्याचा पहिला टप्पा काय होता की अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था उभी करणे आणि दुसरा टप्पा होता की स्टॉर्म वॉटर ड्रेनेज क्रिएट करणे. सो पहिला टप्पा आपण आता हाताळतोय आणि हे झाल्यानंतर जे पावसाळ्यात पडणारं पाणी आहे, जे आपण गटारी पाहतो ना, उघड्या गटारी आहेत, तुंबलेल्या गटारी आहेत, हे सगळे जे विषय आहेत हे आपण त्या प्रकल्पातून सॉर्ट आउट करू शकतो. तो दॅट इज अ सेकंड इश्यू. तिसरा महत्वाचा आहे की आता आपल्या शहरातले जवळपास 16,000 स्ट्रीट पोल्स आहेत, स्ट्रीट लाईट पोल्स आहेत आणि त्याचं जे टेंडर होतं लाईटीचं आता नुकतंच संपलेलं आहे. आता ते आपण रिन्यू करून टू मेक शुअर की एकतर इलेक्ट्रिसिटी बचत होईल आपल्या शहरामध्ये आणि जास्त खर्च इलेक्ट्रिसिटीवर होणार नाही, अशा पद्धतीची रचना करून आपण कसं शहरभरामध्ये ही उभी करू शकतो याचा एक विचार आहे. सो बेसिक इश्यूज मी आता जे सांगतोय ते बेसिक इश्यूज आहेत.
आणि अजून एक महत्वाचा विषय मला वाटतो की आपलं शिक्षणाचं शहर आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या इथे जवळपास 50,000 विद्यार्थी आहेत. टू मेक शुअर की आपण आज 50 वरून 60 वरती कसं जाऊ शकतो, 60 वरून 70 वरती कसं जाऊ शकतो. कारण पूर्ण देशभरामध्ये आपण जर बघितलं तर देयर इज अ डिफरंट सॉर्ट ऑफ कन्सॉलिडेशन. म्हणजे ही इंडस्ट्रीमध्ये कन्सॉलिडेशन आले. पहिले खूप खूप सारे प्लेयर्स होते, आता मोठे मोठे हजारो कोटी ज्यांचे टर्नओव्हर ते प्लेयर आलेले. हे आपल्या लातूरच्या शिक्षणाच्या सेटअपला मोठं आव्हान आहे. सो हाऊ डू वी फेस दिस? त्याच्यात पॉलिटिकल इंटरव्हेन्शन म्हणून आपण काय करू शकतो याचा सुद्धा विचार मला वाटतं आपण करायला पाहिजे. राईट. भैया, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षामध्ये युवा चेहऱ्यांना संधी मिळते. मग आता यंदाच्या इलेक्शनमध्ये नवनाथ बन असतील, शिवानी दानी असतील, तशाच पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे एक युवा चेहरा म्हणून बघितलं जातं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि युवकांनी का भाजपाला चॉईस करावं किंवा त्यांची पसंती का द्यावी? भारतीय जनता पार्टीची चांगली गोष्ट काय आहे की ही कार्यकर्त्यांची कॅडर बेस्ड पार्टी आहे. राईट. आणि म्हणून आपण अनेक उदाहरणं पाहतो की एक सामान्य कार्यकर्ता तो मुख्यमंत्री होतो, तो आमदार होतो, तो आज राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष 45 वय आहे. म्हणून जाणीवपूर्वक नेक्स्ट जनरेशनला संधी देणं आणि त्यांना ग्रूम करणं सो दॅट दी पॉलिटिकल प्रोसेस फॉर नेक्स्ट 20 years कॅन बी डिसाइडेड, ग्रूम्ड अँड डेव्हलप्ड, अशा पॉलिसीने हे सगळ्या निवडी होत असतात. आणि मला सुद्धा माझं उदाहरण असं वाटतं की मी महाराष्ट्रातला सर्वात युवा जिल्हाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी मिळाली ती पार्टीनं कदाचित हेच विचार करून दिली असावी की आपण नेक्स्ट जनरेशनला त्या ठिकाणी वाव दिला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं आपण शहरामध्ये सुद्धा, मी युवा मोर्चेचा कार्यकर्ता असताना सामान्य कार्यकर्ते शहरातले जे माझ्यासोबत काम करत होते, आज मी जेव्हा पाहतोय की त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली, दिस इज व्हॉट पार्टी इज. की ग्राउंड पासून ज्यांनी माझ्यासोबत पाण्यासाठी आंदोलनं केली, ज्यांनी टोईंगसाठी आंदोलनं केली, ज्यांनी कचऱ्यासाठी आंदोलनं केली, माझ्यासोबत शेतकऱ्यांच्या त्या म्हणजे संभाजी भैयांच्या 72 तासाच्या आंदोलनामध्ये जे मुलं 72 तास उपाशी राहून आंदोलन करत होते त्याच्यात त्या किमान एक 7-8 कार्यकर्त्यांना आज तिकीट मिळाले. यंग ब्लड आहे आणि दे आर ऍब्सोल्युटली ड्रिव्हन. आणि म्हणून हे कुठं शक्य होत असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये शक्य होते. आणि नेक्स्ट जनरेशन लिडरशिप डेव्हलप करण्यासाठी लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाने प्रयत्न केलेला आहे. ग्रेट. एक असा कन्सेप्ट आहे आपल्या शहरामध्ये, जे नवं ते लातूरला हवं. मग आता ह्या इलेक्शन झाल्यानंतर पक्ष निवडून येईल, कार्यकर्ते येतील, त्यांच्या हातात सत्ता जाईल, आपण लातूरला काय नवीन देणार आहोत? कारण संपूर्ण देशात बघता खूप सारी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट सध्या सुरू आहे आणि अपार्ट फ्रॉम हाऊ वी लुक लातूर पॉलिटिकली, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट हाऊ वी लुक टू लातूर सोशली, कल्चरली अँड ऑल्सो टेक्नॉलॉजिकली. सो काही ऍडव्हान्समेंट्स आपण करणार आहोत का? So I think this issue can be segregated in multiple parts. आता एक महत्वाचा विषय की आपण भविष्याचं काय करू इच्छितो. खरं तर लातूरमध्ये अनेक प्रलंबित विषय स्थानिकच्या आमदारांकडून राहिलेले होते. एक महत्वाचा विषय की जिल्हा रुग्णालयाचा विषय बेसिक नेसेसिटी आहे. सर्वसामान्य माणसाला जिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर जी सेवा मिळते ती इतर ठिकाणी जाऊन मिळू शकत नाही. जिल्हा रुग्णालयाचा विषय गेले 15 वर्ष रखडला होता. कशासाठी? की 10 एकर जागा आपल्याला कृषी विद्यापीठापासून जिल्हा रुग्णालयाच्या नावाला करायची होती. त्याला फक्त शासनानं 3.5 कोटी रुपये द्यायचे होते. ते देण्यासाठी जवळपास 12-15 वर्ष गेले. आपले स्थानिक आमदार वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री असताना सुद्धा दिस डिडंट बिकम अ रियालिटी. हे खरंच म्हणजे तुम्ही चिंतन करा. फक्त 3.5 कोटीसाठी एवढा मोठा प्रकल्प आणला. ते भारतीय जनता पार्टीनं आज करून दाखवलेलं आहे आणि ते प्रोसेसमध्ये ते पूर्णत्वास नेणं इज अ प्रायोरिटी. दुसरं महत्वाचं, आपले अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निकला इथं शिकत होते, परंतु इंजिनिअरिंग कॉलेजला आपल्याला चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून ते पुण्याला जात असे. मग आता आपण पक्षाच्या माध्यमातून नवीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मंजूर केलेलं आहे. सो इट अगेन इज अ प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलर स्टुडंट, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी. आता माझ्या स्वतःच्या गावामध्ये कव्यामध्ये
विभागीय क्रीडा संकुल उभं करायचंय. आता आपण म्हणू शकतो उभं करायचंय, खरं तर ही गोष्ट 15 वर्षापासून चालू आहे. तिथं नाही होऊ द्यायचं म्हणून स्थानिकच्या आमदारांनी, अमित देशमुखांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे अमितजी देशमुखांचं काय विषय होता मला माहिती नाही, परंतु ही अपोज्ड इट, ही डिड नॉट लेट दॅट हॅपन फॉर लास्ट 15 इयर्स, फक्त ते आमचं गाव आहे म्हणून. आणि मग आज आपण तिथं पाहताय की आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 150 कोटीचा प्रकल्प मंजूर झालाय. आणि मंजूर झाल्यामुळे आता काय होणार आहे की तिथं मोठं स्टेडियम उभं राहते. इट्स अ गुड प्लॅटफॉर्म फॉर जे क्रीडाप्रेमी आपल्या लातूरचे, त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म क्रिएट झालं. पण अशी किती गोष्टी सांगते ती जे खरं तर पुढचं नाही बोलत आहे, जे मागेच ठरलं होतं पण ते सगळे पेंडिंग होते. आणि आता ते पूर्ण होणार आहेत कोणामुळं, तर फक्त भारतीय जनता पार्टीमुळं. आणि म्हणून मला वाटतं की हे पहिलेचे विषय आपण ऍड्रेस केले पाहिजे आणि पुढचे जे विषय आहेत त्याच्या संदर्भात आपण दिशा ठरवली पाहिजे. तुम्ही आत्ताच आधीच्या विषयांचा उल्लेख केला, तर त्यातलंच एक मराठवाडा कोच फॅक्टरी, याबद्दल खूप सारे लोक क्रिटिकल आहेत. आय मीन दे आर पॉइंटिंग आउट की काय प्रॉमिसेस केले होते भारतीय जनता पार्टीने आणि ते पूर्ण झाले नाहीत, असे भरपूर सारे क्वेश्चन्स लोकांच्या मनात आणि लातूरकर म्हणून आहेत. त्यावर तुम्ही काय बोलाल? नाही, ते मराठवाडा रेल कोच फॅक्टरी खरं तर हे लातूरचं वैभव सांगायची गरज नाही. इट्स ह्यूज सेटअप. जवळपास म्हणजे तिथं 10,000 लोकांचं एम्प्लॉयमेंट होणार आहे असं आपण सतत ऐकत आलेलो. आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जवळपास 15-20 हजार लोकांचं तिथं तयार होणार आहे. परंतु इट हॅज बिकम अ इझी टार्गेट फॉर ऑपोजिशन ऑल्सो. काय झालं की 4 वर्षापूर्वी, 4-5 वर्ष होऊन गेले त्याला सुरुवात करायचं म्हणून. आणि मग नंतर मध्ये लातूरच्या माजी आमदारांचं एक स्टेटमेंट आलं होतं. ते म्हणाले की हे रशियन कंपनीला विकून टाकलंय. म्हणजे इट वॉज अ वे टू मलाइन दॅट प्रोजेक्ट. मग आपण आता त्यांची टोमणे किंवा क्रिटिसिझम ऐकतो की आता काही चालू होणार आहे की नाही, पण ह्याच्यातलं इन डेप्थ काही माहिती नसल्यामुळं राजकीय पद्धतीने ते फक्त त्याच्यावरती स्टेटमेंट करतात. कशासाठी? तर त्यांना ते सहन होत नाही की नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून, आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून लातूरला आपल्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट मिळालाय. आपल्या इथे म्हणजे स्थानिकच्या आमदारांच्या घरी गेली 40-50 वर्ष सत्ता आहे. एक तरी अशी फॅक्टरी आणू शकले का? मग भारतीय जनता पार्टीने ही फॅक्टरी आणली आहे. आणि ह्याच्यातलं झालं काय की जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं, आताही चालूच आहे, त्याच्यामध्ये जी रशियन कंपनी आपल्याला जे टेक्निकल नो हाऊ मध्ये मदत करणार होती त्याच्यावरती सँक्शन्स आले आणि अमेरिकेने सँक्शन्स टाकले. आणि सँक्शन्स आल्यामुळं ते काम आपल्याला करता येत नव्हतं. आणि दुसरा त्याच्यातला महत्वाचा बदल होत होता की आपले रेग्युलर वंदे भारतचे कोचेस नाही बनवायचे होते. नंतर असं ठरलं की आपल्याला स्लीपर कोचेस बनवायचे. आणि मग असा निर्णय झाल्यावर लगेच त्याच्यात बदल करता येत नाही. एंटायर सप्लाय चेन पूर्ण बदलावी लागते आणि टेक सम टाइम. या 2 विषयामुळं थोडासा वेळ गेला. आणि 2 महिन्यापूर्वी देवेंद्र भाऊ इथं लातूरमध्ये आले होते. त्यांची बैठक सुद्धा सर्व मराठवाडा रेल कोच फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांसोबत झाली आणि त्यांनी तिथं सगळ्यांना आदेश दिले की आता जेव्हा ती रेल फॅक्टरी ऑन द वे आहे, 8 महिन्यामध्ये पहिलं कोच बाहेर निघणार आहे, ते म्हणाले की इथं 90% एम्प्लॉयमेंट हे लातूरच्या मुलांचं झालं पाहिजे. ही गेव स्ट्रिक्ट वॉर्निंग की बाकी काही तुम्ही मला सांगायचं नाहीये, इथं 90% एम्प्लॉयमेंट लातूरच्याच लोकांचं झालं पाहिजे. आणि म्हणून जी गोष्ट आपल्या वैभवाची आहे त्याला कुठेतरी मलाइन करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून चालू आहे. कारण त्यांनी कधी काही आणलं नाही, त्यांचं फक्त कामच एवढे की आपल्याला बोट कसं त्याच्यावरती ठेवता येते. सो आय थिंक इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर लातूर. अँड काही वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केला की लातूरमध्ये नियरली वी हॅव 40,000 to 50,000 स्टुडंट्स. आणि त्यांचा एक खूप मोठा विषय इथल्या आमदारांनी सुद्धा सभागृहात मांडला की युथ अँड ड्रग्स. सो दे हॅव कोरिलेटेड दिस 2 पॉइंट्स. आणि त्यांनी असंही मेन्शन केलेलं की यावर काय ऍड्रेस आपण करतोय. सो व्हॉट इज युअर टेक ऑन इट? आय थिंक इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू. कारण त्यांनी हा सभागृहात सुद्धा विषय उचलला होता. मला ते बघितल्या क्षणी मला खंत वाटली की हा विषय तिथं नाही जायला पाहिजे होता. कारण एक तर आज आपण लातूरमध्ये पाहतोय की आपल्या ट्युशन एरियामध्ये सतत चर्चा होते की विद्यार्थी कमी होत आहेत. हे तुम्ही ऐकलं असेल की पूर्वी 60,000 विद्यार्थी होते, आता 40,000 झालेले आहेत. आणि ह्या चर्चेमध्ये आपल्याला तिथे चॅलेंजेस लोकली माहिती आहेत काय चॅलेंजेस. मी म्हणणार नाही की ड्रग्सचा इश्यू खूप मोठा आहे, अनेक वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, बट दे नीड टू बी ऍड्रेस्ड हिअर.
इथं प्रशासनासोबत बसून आमदार म्हणून आपण त्यांना जाब विचारला पाहिजे. जाब विचारणार तर नाही, परंतु आपण पाठपुरावा केला पाहिजे. वी शुड बी ऑन फील्ड. आपल्याला जर एवढी काळजी वाटतेय की बाबा इथं ह्या गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजेत, इथं ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत, व्हॉट आर वी डुईंग टू अचीव्ह दॅट? कुठं तुम्हाला बघायला मिळालं की ट्युशन एरियामध्ये 10 बैठका झाल्या? आपल्या लातूरचं शैक्षणिक केंद्र आहे, आपल्या लातूरचं अर्थकारण तिथून सगळं फिरतं. एक तरी बैठक झाली का? ट्युशन एरियामध्ये इतके हॉस्टेल ओनर्स आहेत, हजारो विद्यार्थी राहतात, एक तरी त्याची व्यापक बैठक झाली का? चर्चा करायची नाही, पाठपुरावा करायचा नाही, आणि सभागृहामध्ये अशा पद्धतीचं काहीतरी स्टेटमेंट करायचं की लातूरमध्ये खूप ड्रग्सचा या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय. तुम्ही मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्याची आई जी नांदेडमध्ये बसतीये, ती ते स्टेटमेंट बघून, तो व्हिडिओ बघून काय विचार करत असेल की मी अजिबात आता लातूरला माझा मुलगा पाठवणार नाही. एक धाराशिव मध्ये बसलेली आई पाठवेल का मुलाला हे सगळं पाहिल्यानंतर? म्हणजे एक तर ग्राउंड वर्क तुम्ही काही करणार नाही, आणि तुम्ही लातूरची इमेज बाहेर जाऊन मलाईन करणार. मला तर ही सिमिलॅरिटी राहुल गांधींसोबत वाटली की राहुलजी गांधी जे परदेशात जाऊन भारताला शिव्या घालतात, हे असा प्रकार आहे की इथं जमिनीवरती तर काही करायचं नाही, परंतु मुंबईत जाऊन तुम्ही सभागृहामध्ये अशी मांडणी करता की लातूरमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. मला असं वाटतं की इन्स्टेड ऑफ दॅट आपण सोल्युशन ओरिएंटेड काम केलं पाहिजे. इथं आपण काय करू शकतो याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. यानंतर भैया, आय वुड लाईक टू टेक यू टू अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न, म्हणजे प्रत्येक लातूरकराच्या मनातला पाण्याची समस्या. हे आता बदलेल का? लातूरचा चेहरा या विषयात बदलेल का? कारण लातूरची ओळख आपण जेव्हा स्टेट लेवलला बघतो, नॅशनल लेवलला बघतो, तर दोन आहेत. एक तर वो अर्थक्वेक वाला लातूर है, नहीं तो फिर वहां पे पानी नहीं आता. हा जो प्रमुख आपली जी आयडेंटिटी आता जी झाली आहे, थोडंसं नेगेटिव्ह टोन मध्ये आहे, पण याची बदलायची जिम्मेदारी सुद्धा आपलीच आहे. सो आर वी गोइंग टू हॅव अ चेंज्ड पिक्चर ऑफ इट? नहीं, मला वाटतं वो अर्थक्वेक वाला लातूर ठीक है, लेकिन सबसे डॉक्टर जहां से आते वो भी वाला लातूर है असंही म्हणतात. पण मला त्याच्यात असं वाटतं की एक महत्वाचा विषय की म्हणजे पाण्याच्या संदर्भात आता बघा, एक तर म्हणजे वॉटर अवेलेबिलिटी, आपलं जे धनेगाव धरणामध्ये आपल्याला जे काही पाणी अवेलेबल होतं ते पूरक आहे का? आता धनेगाव धरणातून आपल्याला पाणी पुरवठा होतो, त्याच्यामध्ये अनेकदा असं होतं की पाऊस जर व्यवस्थित नाही पडला आणि तिथं जर समजा अडचण झाली तर आपल्या लातूर शहराला नक्कीच अडचण होती, जी आपण अनुभवलेली आहे. म्हणजे आपण मिरज वरून सुद्धा पाणी आणलं, विच इज अ फॅक्ट. पण त्याच्यातला महत्वाचा विषय असा आहे की जो प्रोजेक्ट म्हणजे मराठवाडा ग्रिड प्रोजेक्ट जो होता, तो प्रोजेक्ट आदरणीय देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली, त्याचे स्टडीज झाले, आणि मधल्या काळामध्ये तो थोडासा थांबला. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अनेक आपण स्टेटमेंट पाहिले की दिस इज नॉट फिजिबल वगैरे वगैरे. आता पुन्हा एकदा मराठवाडा वॉटर ग्रिड प्रोजेक्टला देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून गती मिळते, आणि मला विश्वास वाटतो त्याच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी आपल्याला शाश्वत पाण्याची त्या ठिकाणी सोय होणार आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण आता लातूर शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन वरती सुद्धा वर्क करतोय. पूर्वी अनेक घरं असं होते त्यांच्यापर्यंत पाणी सुद्धा पोहोचत नव्हतं. मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये किमान अमृत जल योजनेमधून 35 किलोमीटर पाईपलाईन झाली आणि जवळपास 1,500 घरापर्यंत पाईपलाईन पोहोचू शकलो, पिण्याचं पाणी पोहोचू शकलो. तसं पूर्ण शहरामध्ये जवळपास 105 किलोमीटर पेक्षा जास्त ची पाईपलाईन पूर्ण शहरभरामध्ये टाकली आणि त्याच्या माध्यमातून आपल्या घराघरापर्यंत पाणी पोहोचवलं. आता अमृत जल योजना 2 चा सुद्धा एक प्रोजेक्ट येतोय, ज्याच्यामधून जे आउटस्कर्ट्सला नवीन वस्त्या झालेल्या तिथपर्यंत आपल्याला पाईपलाईन पोहोचवायची, नवीन टाक्या उभ्या करायच्या. आणि म्हणून सरकार म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून वी आर वर्किंग ऑन दोज लाईन्स. एक अवेलेबिलिटी ऑफ शाश्वत वॉटर आणि दुसरं डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, हे सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे. त्या दिशेने काम चालू आहे. आणि मी वारंवार हा उल्लेख केलाय की तुम्ही भाजपाचा युवा चेहरा आहात, तर आता फर्स्ट टाइम वोटर्ससाठी आणि युवकांसाठी तुमचा काही मेसेज आहे का? मला असं वाटतं की आता तुम्ही बघताय की आता मला वाटतं 1 महिन्याभरापूर्वी मला वाटतं इंडियाचे GDP आकडे आले अँड वी ग्रीव बाय अबाउट 8.3%. आजचं सिनारिओ काय? आज आपण पाहतोय की अमेरिकाने टॅरिफ्स लावलेत आणि जगामध्ये एकदम किओस आहे, आणि ह्या किओस मध्ये, पॉलिटिकल अनरेस्ट मध्ये सुद्धा इंडिया इज ग्रोइंग ॲट 8.3% इन वन ऑफ द क्वार्टर्स.
हे बघितल्यानंतर मला वाटतं कोणालाही विश्वास पटेल की भारतीय जनता पार्टी इज दी आन्सर. इतकी स्टेबल लिडरशिप आपल्या देशाला मिळाल्यामुळं वी आर मुव्हिंग इन वन डिरेक्शन. आणि तो डिरेक्शन काय आहे की 2047 मध्ये विकसित भारत झाला पाहिजे. आणि सो विथ रिस्पेक्ट टू इट टेक्नॉलॉजी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि सोशल जस्टिस असेल, या सगळ्या गोष्टींना एकत्रित घेऊन आपण समोर चाललोय. म्हणजे फक्त AI इज नॉट इम्पॉर्टंट, सोशल जस्टिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. टुडे 80 करोड लोकांना मोफत धान्य, इट इज पार्ट ऑफ सोशल जस्टिस. वेन वी से की 8 करोड लोकांना आपण प्रधानमंत्री आवास योजनेचे घर बांधून दिले. लातूर शहरामध्ये 14,000 घर प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधून दिले. इमॅजिन म्हणजे त्या लोकांना काय समाधान मिळालं असेल की 14,000 लोकांना आदरणीय नरेंद्र मोदीजींनी लातूर शहरामध्ये घर दिले. उपकार केले नाहीये, पण रिस्पेक्ट दिलाय, आधार दिलाय. दिस इज सोशल जस्टिस. आज आपण लाडक्या बहिणीचं लॉट ऑफ पीपल आर क्रिटिसाइजिंग इट. लोक म्हणतात की दिवाळखोरी चाललं सरकार, कशाला दिले पैसे, विकत घेतले. त्यांना हे लक्षात येत नाही की त्या महिलेला सन्मान मिळालाय. मी पटेल नगर मध्ये गेलो होतो आणि पटेल नगर मध्ये तिथं म्हणजे एक खाला आहेत आणि ते मला म्हणाल्या की लाडक्या बहिणी सुरू झाल्यापासून त्या योजनेमुळे मला पगार चालू झाली असं वाटतंय. आणि मला जेव्हा फोनचा रिचार्ज करायचा असतो तेव्हा मला माझ्या डोक्यात येतं की त्या 1,500 रुपयामधून मला रिचार्ज करायचं. एक जण म्हणाले की मला त्या 1,500 रुपयामधून मला गटाचे पैसे भरायचे. म्हणजे त्याच्यामधून किती मोठा आधार महिलांना मिळालाय. तर ती गोष्ट एकत्रित करून भाजप काम करत आहे. इट्स नॉट जस्ट टेक्नॉलॉजी, इट्स नॉट जस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, इट इज सोशल जस्टिस ऑल्सो. जे भारतीय जनता पार्टी काय म्हणते की शेवटच्या रांगेतला शेवटच्या माणसाला आपण मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. दॅट इज आवर विजन. आणि म्हणून आपण मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असताना त्याचा हात धरणं सुद्धा पक्षाच्या माध्यमातून चालू आहे. वेन इंडिया इज शायनिंग, इट इज नॉट जस्ट गुड रोड्स, इट इज नॉट जस्ट गुड एअरपोर्ट, इट इज नॉट जस्ट मराठवाडा रेल कोच फॅक्टरी. फ्लायओव्हर म्हणजे इंडिया शायनिंग नाहीये. फ्लायओव्हर म्हणजे त्या लाडक्या बहिणीच्या हाताला आधार दिलाय. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो हे असं एव्हरीथिंग इज कमिंग टुगेदर अँड वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. तर मला वाटतंय की हे युवकांना दिसायला पाहिजे आणि नक्कीच दिसत असावं. आणि आवर कंट्री हॅज नेव्हर सीन दिस सॉर्ट ऑफ लिडरशिप, हे मी खात्रीनं सांगू शकतो. देवेंद्र भवन बद्दल एक उदाहरण सांगतो आणि आय वॉज ऍब्सोल्युटली इम्प्रेस. 2 उदाहरणं सांगतो. मी त्यांना एकदा म्हणजे भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर मी त्यांना एक निवेदन दिलं. निवेदन असं होतं की भाऊ, आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशो लातूर जिल्ह्याचा इज बिलो 15% इन 2020 असं मी म्हणालो. आणि महाराष्ट्रात आता ग्रॉस एनरोलमेंट रेशो जवळपास 45% आणि बाय 2030 तो 50% वर घेऊन जायचं असं भारत सरकारचं एक विजन आहे. यु नो व्हॉट इज रिस्पॉन्डेड. म्हणजे मी जेव्हा त्यांना असं म्हणालो की भाऊ, ग्रॉस एनरोलमेंट रेशो लातूर जिल्ह्याचा 20-19% कमी आहे, 15% इमिडिएटली हिज आन्सर वॉज, तुला माहितीये का मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचं 45% झालंय. इतका अपडेट असणारा मुख्यमंत्री आपल्याला मिळेल का नाही मला प्रश्न वाटतो. दुसरं एक उदाहरण सांगतो. एअरपोर्टला भाऊ मागच्या वेळेस आले होते मागच्या महिन्यामध्ये आणि आपल्या एअरपोर्टला योगायोगानं त्यांचं थोडंसं डिले झाल्यामुळे बसले होते आणि तिथे चर्चा करत असताना एक त्यांनी उदाहरण दिलं. त्यांनी सोलार एनर्जी संदर्भात उदाहरण दिलं. ते म्हणाले की आपण महाराष्ट्रामध्ये 16,000 मेगावॉट वीज निर्मिती आता आपण सोलार एनर्जी मधून करतोय. आणि ही गिव्ह एन एक्झाम्पल की 16,000 मेगावॉट आपण वीज निर्मिती महाराष्ट्रभरामध्ये केल्या कारणानं 320 कोटी झाडं लावल्यानंतर जेवढं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं किंवा एन्व्हायरमेंटल म्हणजे डिग्रेडेशन मध्ये जी काही आपल्याला उंचावण्यामध्ये मदत होते, तेवढा इम्पॅक्ट हे 16,000 मेगावॉट निर्माण केल्यानंतर सोलार एनर्जी थ्रू झालेला आहे. मला असं वाटत नाही की महाराष्ट्रानं अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका टू द पॉइंट, अभ्यासू आणि टेक्निकली साऊंड
स्टॅटिस्टिकली साऊंड मुख्यमंत्री आपल्याला मिळाला असेल, आणि म्हणून माझ्यासारख्या युवकाला तर ह्या सगळ्या गोष्टी भावतात. मला क्लिअर डिरेक्शन महाराष्ट्राचं दिसतं, आणि म्हणून युवकांनी सुद्धा इतक्या चांगल्या नेतृत्वाला जपलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. ग्रेट. आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारू इच्छिते की ऍज अ वोटर आणि ऍज अ लातूरकर, इफ आय वोट फॉर बीजेपी, व्हॉट इज बीजेपीज मॅनिफेस्टो इन लाईक क्विक वर्ड्स, इफ यू कुड हायलाइट. मॅनिफेस्टो इज दिस, की आपण जसं म्हटलो की आपल्याला ट्रॅफिक डिकंजेस्ट करायचंय, आपल्याला आउटर रिंग रोड तयार करायचा आहे, आपल्याला विभागीय क्रीडा संकुल ऍज अ गुड प्लॅटफॉर्म फॉर म्हणजे क्रीडा प्रेमींसाठी तयार करायचंय. आता इंजिनिअरिंग कॉलेजची झाले सुरुवात, त्याला आपल्याला एका उंचीवरती घेऊन जायचंय. आपला ट्युशन एरिया आपल्याला जपायचा आहे. म्हणजे ट्युशन एरिया खरं तर आपल्या अर्थकारणाला खूप महत्वाचं आहे. तिथे 40,000 विद्यार्थी आहेत. आता आपण म्हणतो की कोट्याला 6 लाख विद्यार्थी आहेत. दे हॅव कम डाऊन टू 4. मग इट्स अ चॅलेंज फॉर अस की एवढे मोठं शहर मागे येत आहेत, आपलं शहर त्याच्यावरती आहे. मग इजंट इट अ प्रायोरिटी, त्याच्यावर आपण वर्क केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी स्थापित सत्य नसतं की लातूर आज शिक्षणाचं म्हणजे केंद्र आहे आणि हे असंच राहणार आहे. त्याला जपावं लागतं. आपल्या बाजूलाच म्हणजे अहमदपूरमध्ये नामांकित कॉलेजेस होते, तिथं सुद्धा खूप मोठे महाराष्ट्रातून लोक शिकायला येऊ लागले, कारण 10वीच्या परीक्षेमध्ये तिथं टॉपर्स येऊ लागले. तिथं हॉस्टेल्स उघडले. आज तिथं कोणी जातं का? आज नामोनिश झालेला आहे. म्हणजे मी काय अहमदपूर बद्दल वाईट म्हणतोय असं नाही, पण एक शिक्षणाची जी काही क्रांती तिथं तयार झाली होती ती कुठेतरी संपली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि देशभरामध्ये जगभरामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. तिथं सेंटर्स होते, ते नामोनिश झाले. लातूर इज अ एज्युकेशनल सेंटर. हे असंच राहणार आहे असं गृहीत धरून काम करून चालत नाही. वर्कआउट करावं लागतं, चिंतन करावं लागतं, बोलावं लागतं आणि सोल्युशन्स काढावे लागतात. हे भारतीय जनता पार्टी करणार आहे असं मला वाटतं. भारतीय जनता पक्षाला लातूर शहरामध्ये सेकंड हाफ मध्ये तेवढी इनिंग्स मिळाली नाही आणि त्यामध्ये खूप मोठा गॅप क्रिएट झालेला आहे. मग काय प्लॅन्स बदललेत का, काही सरकलेत का, काय डिफरन्स आहे आणि काय वेळेला आता कसं तुम्ही कव्हर अप करताय? मला काय वाटतं, पहिल्या हाफ मध्ये 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीला महानगरपालिकेमध्ये जेव्हा सत्ता मिळाली, खरंच इट वॉज म्हणजे इट वॉज कम्प्लीट 360 चेंज. तुम्ही बघा की लातूरमध्ये शौचालय सुद्धा नव्हते, सार्वजनिक शौचालय जे आपण बघता प्रत्येक ठिकाणी. जेव्हा आपण बाहेरून एखादा व्यक्ती होत होता किंवा आपण जात होतो वेगवेगळ्या ठिकाणी, तिथं सार्वजनिक शौचालय सुद्धा नव्हते. तिथून सुरुवात आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं काम आपण असं केलं की कचऱ्याचं टेंडर दिलं, कचऱ्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली. पूर्ण शहरभरामध्ये आपण पाहिलं की म्हणजे आता जे आपण लाईट पोल संदर्भात विषय केला, ESL नावाची कंपनी होती, त्याला लाईटचं आपण कॉन्ट्रॅक्ट दिलं, सगळे LED लाईट्स आपण बसून घेतले. म्हणजे छोटा विषय वाटतो, पण हा म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी फार महत्वाचा विषय. त्याच्या घरासमोर लाईट नसली की त्यांच्या तक्रारी काय असतात की लहान मुलं बाहेर जाऊ शकत नाही, कोण आलं कळत नाही, बाजूला शेत असेल तर तिथून साप वगैरे आलेला असतो, त्यांना त्रास होतो, इनसिक्युअर वातावरण होतं. म्हणजे लाईटीचा विषय सुद्धा आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला तो हाताळला. आणि तुम्ही शहर बघा, तेव्हा ऑल इंडिया रँकिंग्स मध्ये स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपला सरकार येण्याच्या पहिलं वी वर ऑन 194th रँक इन इंडिया. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपलं सरकार आल्यानंतर आपण टॉप 3 मध्ये आलो. इतकं चांगलं काम म्हणजे स्वच्छतेच्या संदर्भात लातूर शहरामध्ये आपल्या सत्तेच्या काळामध्ये झालं. अनेक गोष्टी अशा ह्या संदर्भात सांगता येतील. आणि नंतर काय झालं की सत्ता गेल्यानंतर तुम्ही रँकिंग बघा, म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणच्या रँकिंग बघितल्या तर तुम्हाला हे सगळं रिफ्लेक्ट होईल की स्वच्छते संदर्भात तुम्हाला प्रचंड अडचणी नंतरच्या 2.5 वर्षामध्ये पाहायला मिळाल्या. तुम्हाला आता शौचालय जर तुम्ही जाऊन बघितले तर ते व्यवस्थित त्याला मेंटेन सुद्धा केलं नाही. म्हणजे त्याच्यातले बरेच शौचालय आता तर बंद सुद्धा झालेले आहेत. आणि म्हणून तुम्ही जर कंपॅरिझन केलं की पूर्वी आणि नंतर, अशा अनेक गोष्टी आहेत जे भारतीय जनता पार्टी असताना झाल्या आणि नंतर काँग्रेस पक्ष आल्यानंतर त्याच्यावर लक्ष दिलं आहे. आता एक चांगलं उदाहरण म्हणजे आपलं जे स्वर्गीय विलासरावजी देशमुख मार्ग आहे, ते सेकंड हाफ मध्ये चालू झालं होतं. आणि खंत बघा की आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावानं मार्ग आपण बनवायला निघालो आणि तोही पूर्णत्वास आपण आणू शकलो नाही. ह्याच्यापेक्षा काय मोठं उदाहरण आपण जनतेला देऊ शकतो
जिथं आपली अकार्यक्षमता दिसते. इतक्या आपल्या भूमिपुत्राच्या नावानं आपण जे इतका मोठा सुंदर असा रस्ता प्रस्तावित केला, तो सुद्धा स्थानिकच्या आमदारांना पूर्ण करता आलं नाही. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर एव्हरी लातूरकर टू नो की काय तळमळे लातूरच्या विकासासाठी त्यांच्यामध्ये, किती अर्जन्सी आहे विकासासाठी त्यांच्यामध्ये. आणि म्हणून असे अनेक विषय जे सांगता येतील, जे कम्पॅरेटिव्हली भारतीय जनता पार्टीनं खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. So now ending our talk show on a very lighter mode, since you are not just a politician, but people look at you as an educationist, as someone who is great into fitness. So एक rapid fire type आपण एक 2-4 Yes. questions घेऊयात and you don't have time to think. Okay. So एकदम quick असं असलं पाहिजे. What keeps you motivated? No time for thinking. What keeps me motivated? Some sort of vision. Okay, great. Your favorite place in Latur? Favorite place in Latur would be gym. Oh, great. Your favorite food? मला ते दही भल्ला आवडतो. And your favorite political leader? I mean, whom you look towards as an inspiration? म्हणजे in Latur, In Latur, state level, national. I find Devendra Bhau extremely inspiring. So thank you so much, भैया. It was really nice talking to you. आणि तुम्ही वेळ काढून आज आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर हे होते अजित भैया कवेकर. ऍज अ वोटर आपण जाणून घेतले त्यांचे विचार, त्यांचं मत आणि भाजपाचं एकंदरीत विजन. सो आता आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट लीडरला. टिल देन कीप वॉचिंग. धन्यवाद.